श्रीराम समर्थ। सार्थ श्री दासबोध दशक 5वा समास 9वा। विसरास विसरला आळसाचा आळस केला, सावध नाही दूषित झाला दूषितपणासी। साधक स्वस्वरूपाचे अनुसंधान विसरण्याचे विसरतो, त्याचे अखंड स्मरण ठेवतो। साधक आळसाचा आळस करतो, आळस म्हणजे कामचुकारपणा, अर्थात तो आळसाचा स्वीकार करीत नाही। साधक चित्त विक्षेप होऊ देण्यात सावध नसतो, तेथे दुष्चित्त असतो, म्हणजे तो कधी चित्त विक्षेप होऊ देत नाही। साधकाच्या जीवनात स्वस्वरूपाचे विस्मरण नसते, आळस नसतो, चित्ताची व्यग्रता नसते। व्यग्रता म्हणजे अनेक गोष्टींमध्ये मन पसरणे, एकाग्रतेच्या उलट। आता असो हे बोलणे अवगुण सांडी निरूपणे, तो साधक ऐसा येणे प्रमाणे बुझावा। आता हे बोलणे पुरे, संतांचा उपदेश ऐकून जो आपले अवगुण सोडतो तो साधक असतो, हे या वर्णनावरून ओळखावे। बळेची अवघा त्याग कीजे, म्हणून साधक बोलीजे। आता सिद्ध तो जाणीजे पुढीले समासी। मुद्दाम जबरदस्तीने आपल्या देहबुद्धीचा त्याग करतो, म्हणून त्यास साधक म्हणतात। आता सिद्ध कोण असतो त्याचे लक्षण पुढील समासात सांगितले आहे। येथे संशय उठिला, निस्पृह तोची साधक झाला। त्यागन घडे संसारिकाला, तरी तो साधक नव्हे की। येथे एक शंका येते, ती अशी की जो निस्पृह होतो तो साधक बनतो असे सांगितले, पण प्रापंचिकाला सर्व त्याग घडत नाही, मग तो साधक बनू शकत नाही की काय? ऐसे श्रोतयांचे उत्तर, याचे कैसे प्रत्युत्तर, पुढील समासी तत्पर होऊन ऐका। श्रोत्यांच्या या प्रश्नाचे उत्तर कोणते ते पुढील समासात दिले आहे, ते श्रोत्यांनी तत्पर होऊन ऐकावे। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे साधक लक्षण निरूपण नाम समास 9वा। समास 9वा समाप्त। समास 10वा सिद्ध लक्षण निरूपण। सिद्ध म्हणजे सध्या प्राप्त पावणे, यशस्वी होणे, जिंकणे। ज्याने आपले ध्येय जिंकले त्याला संपूर्ण आत्मज्ञान झाले, ज्याचे अज्ञान समूळ नष्ट झाले तो सिद्ध होय। साधकाने अनेक वर्षे चिकाटीने अभ्यास केला म्हणजे त्याची साधना त्याच्या पचनी पडते। स्वस्वरूपाशी बळेच स्पर्श करणारा साधक सहजतेने, सुलभतेने व सम्यकपणे आत्मस्वरूपी लीन होऊ शकतो। अशा रीतीने साधना परिपक्व दशेला पोहोचली की साधकाला पूर्णावस्था किंवा सिद्धावस्था प्राप्त होते। परमार्थ मार्गावरील हा अखेरचा टप्पा आहे। मानवी जीवनात यापेक्षा अधिक दिव्य, समृद्ध, फलदायी आणि आनंदमय अनुभव नाही। आत्मसाक्षात्कार, ब्रह्मज्ञान, अपरोक्षानुभूती, ईश्वर दर्शन अशी अनेक नावे त्याला आहेत। या अनुभवामध्ये साधक परमात्म स्वरूप होतो, तेथे चित्त चैतन्य रूप बनते। द्रष्टा द्रष्टेपणाने उरत नाही, कसलाही भेद राहत नाही। देह बुद्धी संपूर्णपणे जळून जाते। तिळात तेल, दुधात तूप व प्रवाहात पाणी जसे व्यापून असते तसे आत्मस्वरूप सर्व भूतांच्या अंतर्यामी ओतप्रोत भरून राहिले आहे, असा प्रत्यक्ष अनुभव येतो। सर्व दृश्य विराम पावून केवळ ब्रह्म तेवढे शिल्लक उरते। या अवस्थेला पोहोचलेल्या सिद्ध पुरुषाला ओळखण्यास 3 खुणा आहेत। अत्यंत संशयरहित असे निश्चयात्मक आत्मज्ञान होणे, वासना निशेष नाहीशी होणे आणि अत्यंत निर्भय होऊन स्वानंदात जगणे।
या समासामध्ये श्री समर्थानी सिद्ध पुरुषाच्या वरील खुणांचे थोडक्यात पण स्पष्ट वर्णन केलेले आढळते. श्रीराम मागे बोलिला संसारिक त्यागे वीण नव्हे की साधक, ऐका हो याचा विवेक ऐसा असे. मागील समासाच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर प्रथम देतात. प्रपंचाचा त्याग केल्या वाचून साधक होता येणार नाही की काय, असा प्रश्न गेल्या समासाच्या शेवटी श्रोत्याने विचारला. त्याचे उत्तर असे आहे. सन्मार्ग तो जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे, संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा. ज्याला साधक व्हायचे असते त्याला मनापासून सन्मार्ग धरावा लागतो, पण त्याचबरोबर त्याला इतर मार्ग सोडून द्यावे लागतात. हा त्यागच आहे आणि अशा प्रकारचा त्याग करणे प्रापंचिकाला शक्य असते. कुबुद्धी त्यागे विण काही सुबुद्धी लागणार नाही, संसारिका त्याग पाही ऐसा असे. साधक होण्यासाठी सद्बुद्धी अवश्य असते. वाईट बुद्धीचा त्याग केल्या वाचून सद्बुद्धी उत्पन्न होत नाही. वाईट बुद्धीचा त्याग हा मोठाच त्याग आहे. प्रापंचिकांना अशा रीतीचा त्याग करता येतो. प्रपंची विटमानिला, मने विषये त्याग केला, तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग. प्रपंचाचा वीट आल्यामुळे मनातून इंद्रिय सुख भोगण्याची लालसा काढून टाकली, तरच मग साधक बनून परमार्थ मार्गावर वाटचाल करणे शक्य होते. त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा, शैने शैने. प्रत्येक साधकाला नास्तिकपणाचा त्याग करावा लागतो, तसाच संशयाचा त्याग करावा लागतो. म्हणजे मग हळूहळू त्यास अज्ञानाचा त्याग करता येतो. प्रपंचाचा वीट आल्यामुळे मनातून इंद्रिय सुख भोगण्याची लालसा काढून टाकली, तरच मग साधक बनून परमार्थ मार्गावर वाटचाल करणे शक्य होते. ऐसा सूक्ष्म अंतरत्याग उभयास घडे सांग, निस्पृहास ब्रह्मत्याग विशेष आहे. प्रपंच असणारा साधक असो किंवा प्रपंच नसणारा साधक असो, दोघांनाही अशा प्रकारचा सूक्ष्म व आतमधील त्याग करावाच लागतो. त्यातले त्यात प्रपंच नसणारा साधक निस्पृह असतो, म्हणून तो बाहेरील व्यवहाराचा देखील त्याग करतो. हा त्याचा विशेष समजावा. संसारिका ठाई ठाई ब्रह्मत्याग घडे काही, नित्यनेम श्रवण नाही त्यागे वीण. प्रापंचिकाला सुद्धा प्रपंचामध्ये निरनिराळ्या प्रसंगी थोडासा तरी बाहेरचा त्याग करावा लागतो. असो, याप्रमाणे श्रोत्याने काढलेल्या शंकेचे उत्तर आहे. असा बाह्यत्याग केल्याखेरीज नित्यनेम परमार्थ श्रवण वगैरे परमार्थ साधने आचरता येत नाहीत. फिटली साशंका स्वभावे, त्यागे विण साधक नव्हे, पुढे कथेचा अन्वय सावध ऐका. याप्रमाणे श्रोत्याने काढलेल्या शंकेचे उत्तर आहे. त्या उत्तराने शंका सहज फिटली. तात्पर्य, त्याग केल्याखेरीज कोणीही साधक बनू शकत नाही. आता पुढील विषयाचा संदर्भ लक्षपूर्वक ऐकावा. मागा झाले निरूपण साधकाची ओळखण, आता सांगिजेल खुण सिद्ध लक्षणाची. आता सिद्ध लक्षणे सांगण्यास आरंभ करतात. आत्मस्वरूपाबद्दल अत्यंत निसंशय ज्ञान असणे हे प्रधान सिद्ध लक्षण समजावे. गेल्या समासात साधकास कसे ओळखावे ते सांगितले. आता सिद्धास कसे ओळखावे त्याची खूण सांगतो. साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेर गेला, निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध. सिद्ध पुरुष स्वतः संपूर्णपणे ब्रह्मरूप होतो, त्यामुळे त्याचा संशय ब्रह्मांडा बाहेर जातो. त्याचे सर्व संशय नाश पावतात. मी ब्रह्म आहे हा ज्याचा निश्चय काहीही झाले तरी यत्किंचित डळमळत नाही, त्याला सिद्ध म्हणतात. सध्याच्या अवस्थेत मी देह आहे हे जसे निसंशयपणे आपल्याला वाटते,
तसे मी परमात्म स्वरूप आहे हे अगदी निसंशयपणे सिद्धाला वाटते. बद्धपणाचे अवगुण मुमुक्षपणी नाही जाण, मुमुक्षपणाचे लक्षण साधकपणी नाही. बद्धावस्थेमध्ये अंगी असणारे दोष मुमुक्षु अवस्था आल्यावर उरत नाहीत. मुमुक्षु अवस्थेमध्ये आढळणारी लक्षणे साधकावस्था अंगी आल्यावर राहत नाहीत. परमार्थामध्ये देहबुद्धी हा मुख्य दोष आहे. संशय हा तेच पिल्लू आहे, तिचे पिल्लू आहे. म्हणून देहबुद्धी कमी होत जाणे किंवा संशय क्षीण व निस्तेज होत जाणे हेच प्रगतीचे सर्वोत्तम गमक समजतात. साधकासी संदेह वृत्ती पुढे होतसे निवृत्ती, या कारणे निसंदेह श्रुती साधू ओळखावा. साधकावस्थेत संशय शिल्लक असतो, साधनाने हळूहळू तो नाश पावतो. आत्मसाक्षात्कार होऊन साधक संपूर्ण संशय रहित झाला की तो सिद्ध बनतो. म्हणून जो निसंदेह असतो तो सिद्ध होय असे श्रोत्यांनी ओळखावे. संशयरहित ज्ञान तेची साधूचे लक्षण, सिद्धा अंगी संशयहीन लागेल कैसा. अत्यंत संशयरहित आत्मज्ञान हेच खरे सिद्धपण अंगी बाणल्याचे लक्षण आहे. सिद्ध पुरुषाच्या अंगी संशयासारखा हीन दोष असणेच शक्य नाही. कर्ममार्ग संशय भरला, साधनी संशय कालवला. सर्वांमध्ये संशय भरला, साधू तो निसंदेह. फार पूर्वीपासून ब्रह्मज्ञानी पुरुषांनी परमार्थामध्ये निसंशयपणाचे महत्त्व गायले आहे. किंबहुना आत्मज्ञान आणि निसंशयपणा या एकाच ज्ञानमय अवस्थेच्या दोन अभिन्न बाजू आहेत. मुंडक उपनिषदामध्ये असा मंत्र आहे, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. अर्थ, परमश्रेष्ठ वस्तूनही श्रेष्ठ अशा ब्रह्मास पाहिल्यामुळे, म्हणजे अर्थात त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे सर्व हृदय ग्रंथी तुटून जातात, सर्व संशय नाश पावतात व सर्व कर्मांचा क्षय होतो. श्री समर्थ पुढे सांगतात की कर्ममार्ग संशयाने भरलेला आहे. परमार्थाच्या साधनामध्ये संशयाचे विष कालवलेले आहे. मानवी जीवनात सर्वत्र संशय भरून राहिला आहे. एकटा सिद्ध पुरुषच काय तो अगदी संशयरहित असतो. संशयाचे ज्ञान खोटे, संशयाचे वैराग्य पोरटे, संशयाचे भजन ओखटे निर्बळ होय. संशय सहित ज्ञान खरे नसते, संशय सहित वैराग्य दिनवाणे व तेजोहीन असते. संशयाने भरलेले भजन पूजन वाईट व निष्फळ असते. व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही. संशय म्हणजे संदेह, म्हणजे शंका येणे. वस्तू जशी खरोखर आहे तशी ती कळणे हे ज्ञान, तर तशी ती न कळणे हे अज्ञान होय. ज्ञानामध्ये वस्तूच्या स्वरूपाबद्दल निसंशयपणा असतो, त्यामुळे वस्तूबद्दल अत्यंत दृढ श्रद्धा निर्माण होते, तेथे निश्चितपणा असतो. अज्ञानामध्ये वस्तूच्या स्वरूपाबद्दल संशय असतो. वस्तू तशी असेल किंवा नसेल अशी अनिश्चित वृत्ती असते, त्यामुळे दृढ श्रद्धा निर्माण होत नाही. अज्ञानातील अनिश्चित वृत्ती शंका किंवा संशय यांचे रूप घेऊन प्रकट होते. संशय श्रद्धेच्या बरोबर उलट असतो. ज्ञानातील निश्चितपणा मनाला स्थिर करून समाधान देतो, तर अज्ञानातील अनिश्चितपणा मनाला अस्थिर करून असमाधान निर्माण करतो. अस्थिर मनाला चैन पडत नाही, मग ते दृश्याच्या नादी लागून सुखाचा शोध करते. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात संशयाचे साम्राज्य चालते. जगात बुद्धिमान, बलवान, विद्वान, पराक्रमी, कलावंत, परोपकारी व साधनी सुद्धा माणसे बरीच आढळतात, परंतु स्वतःबद्दल व जीवनाबद्दल अत्यंत निसंशय असणारी माणसे फार दुर्मिळ असतात.
संशयाने श्रद्धेला धक्का बसतो. संशय हा अज्ञानाचे दृश्य रूप आहे. तोच खरा ज्ञानाचा शत्रू आहे. जेथे संशय प्रवेश करतो तेथे व्यर्थपणा निर्माण करतो. ज्या देवाबद्दल संशय येतो तो देव व्यर्थ असतो, तर संशयाने भरलेला भाव देखील व्यर्थ असतो. संशय घेणारा स्वभाव व्यर्थ असतो. संशयाने भरलेले सर्व काही व्यर्थ जाते. श्रीराम समर्थ.